हाय नमस्कार. तर झाला का घट? कोण कोण शिलांगण खेळलं? आम्ही पण गेलतो बरं का शिलांगण खेळायला. कुठं माहिती आहे का? वरी फॉरेस्टात 2 मंदिर आहेत का ना, कधीतरी बघितलं असेल बघा तुम्ही. मी दाखवलं की आंबाबाईचं येडाईचं मंदिर. इकडं लांब फॉरेस्टात डोंगरावर जाऊन बसलेले आहेत ती झाडीत. आणि संध्याकाळनं शिलांगण खेळायचं त्यात ना, पोत असतो का परडीत पोत, ती पोत पेटवून शिलांगण, हळदी कुकू, उदबत्या. आमच्या इथं देवी पालखीत निघती आणि पाय पाय जायचं पोत ही पेटवून. मी पण पेटवून नेला होता तात्याच्या देवाचा. आमच्या तात्यांना नाही ना संध्याकाळनं येत चालायला, अंधारचं. हलगी वाजवतात ना तात्या, त्यामुळं हलगी वाजवणार का पोत घेणार का नेमका काय घेणार हाय का नाही. मग आईला म्हणलं जात आई म्हणले नग बाय माझं पायले दुखत्यात म्हणजे जातो म्हणली. हो का, लाज नाही. देवाची लाज कशाला असावं लागते? लाज नसते पोटा पाण्याची आणि देवा धर्माची लाज नाही. आणि लाज खरंच मानवणी, बरोबर आहे की नाही. आता दसरा 9 दिवस नवरतन आरशा परशाची शूटिंग निघली होती. तिकडं पण गेलती की बारका छोटासा हेडेव काढलाय मी. मंदिरात बाहेरनंच पाया पडलो, लय गर्दी होती 7व्या माळ्याला. मग गेलतो देवाला, देवाहून आलो. 9 दिवसाचा उपास सुटलं की पोट भरल्यासारखं वाटत आहे. म्हणजे नाही का, लय जेवणच जात नाही. म्हणजे सगळ्याचंच आहे बरं का, तसं जेवणच जात नाही. तर सांगायचा उद्देश असा आहे, महत्त्वाचा विषय तुमच्यासोबत बोलायचा. जरा सिरियसली आहे की नाही मला नाही माहीत, पण म्हणलं चला तुमच्यासोबत हर गोष्ट शेअर करते. आपल्याला 1 रुपया भेटत नसला म्हणून काय झालं, आपली यूट्यूब फॅमिली एवढी आपल्या आवरूजून बानूचं हेडव बघती. आणि 2-3 दिवस झालं बघा मला काहीच कर्म नाही. म्हणजे कसं, आम्हाला घरात स्वयंपाक पण करू वाटत नाही. बानूचा इतका पाय दुखतोय का नाही की त्याला मापच नाही. आता गोळ्या आणल्या होत्या, खोटं बोलत नाही. आज जीवरला गेलती, गोळ्या आणल्या त्या हो का. आणि तिला दवाखान्यात सिटी कॅन्ड म्हणजे पायाचं काढल्यावरच जरा बरं वाटेल आहे की नाही. म्हणजे नेमक्या गोळ्या त्याच्यावरल्या समजतील. पण त्यासाठी मला लय महत्त्वाचं आहे बघा. बघा ही एक गोळी आहे, त्या चारले बानूला. तर ही एक गोळी आहे, अर्धी चारली हो का, अर्धी आहे याच्यात पडली आहे. म्हणलं खाली पडल्यावर घाण होती ना. आणि बारकी एक आहे, ह्या बाबाला म्हणलं बघा ही एक आहे, याच्यातली बी चारली आहे. 2 गोळ्या चारल्या त्या बानूला. पण काय फरकच पडना बघा लेकराला. काय तर लेकराला फरकच पडना. बानू हसत खेळत असले म्हणजे जरा बरं वाटतं जेवायला. आणि बानूला काय झालं ना, आमच्या घरात कोणच जेवत नाही बघा, कोणच जेवत नाही. नुसतं त्रास, टेन्शन येतं. आता भटीवरली उचल घ्यावं म्हणलं, बानूचा इलाज करावा. मग आता पहिलं पैसे आहे तर बानूचं भेटलेलं, पण दुधाला हे गेलं तिचं पैसे, कामं नव्हती. आणि कुठं 2 दिवस फुलं तोडायला गेलो, तेच घरात गेलं. म्हणजे चौकून जरा टेन्शन, म्हणजे काय म्हणतात ना, हातभार थोडा असला ना तर काय ना काय करा येतं. आता तिला न्यायचं म्हणल्या तोंडची बात नाही. गाडी रिक्षा करावं लागल यायला जायला स्पेशल. आणि तिथं 900 का 1000-1200 रुपये ते पायाचं हे एक्सरा काढायला. ती काय गोळ्या औषधं अजून काय सांगते ती काय नाही. पाय बहुतेक तिचा लचकलाय, कारण ती उचलला ना असा हात तर लावला ना कळ लागते त्या पायाला. म्हणजे काय मोहल्ला पिल्ला नसेल, कारण बानू काय चलत नाही किंवा काय नाही, फक्त तिला असं घेण्यात व्यवस्थित आलं नसेल. म्हणजे माझी मी व्यवस्थित घेते, पण आता आईला दीक्षाला व्यवस्थित घेता येत नाही ना, त्यामुळं ती लचकलं काय झालं तिच्या जीवालाच माहिती. पण तिचा तडफुड बघून का नाही माझा जीव खालवर. एका आईचा जीव लय खालवर होतो. प्रत्येकाचं आईचं तशी दशा आहे बरं का, माझीच नाही. पण राहिला प्रश्न माझ्या बानूचा, कारण बानूला तरी सांगता येत असेल की माझं हे दुखतंय, नुसतं देवाने बोलाय तरी तोंड द्यावं का नाही. एवढं देवाची मी सेवा करते, देवाने
तिच्यासाठीच आहे सगळं. ही जे देव धरा मी सगळं करते का नाही, बानूसाठी करते. बानू माझी चलू दे, बानूला माझ्या बोला येऊ दे, बाकी काहीच नाही माझ्यासाठी. तर काय नाही हो का, मी भीक मागून खायला सुद्धा मागं पुढं बघणार नाही. पण बानूमुळं का नाही. तर बघू पुढचा हेडो मी बनवते. हेडो आवडला असलं तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कारण हेडो लय मोठं होतात आणि मोठा हेडो पोस्ट होत नाही. तर चला बाय.